इमोशनली स्ट्रॉंग असणं खूप जास्त गरजेचं आहे. इमोशन्स आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या जगण्यावरती होतो. स्ट्रॉंग होण्यासाठी काही टेक्निक्स आहेत का? काही आपल्या सवयी आपल्याला बदलता येतील का, ज्याच्यामुळे आपण इमोशनली स्ट्रॉंग होऊ आहेत? अशा अनेक सवयी आहेत ज्याच्यामुळे आपण इमोशनली स्ट्रॉंग होऊ शकतो. त्यातल्या काही आज आपण समजून घेऊया. नमस्कार, प्रोफेसर अपर्णा अष्टपत्रे शिसोदे. इमोशनली स्ट्रॉंग असणं ही आता गरज आहे असं आपण म्हणूया. जी लोक इमोशनली स्ट्रॉंग असतात ती कशी असतात? तर ती इमोशन्सना सामोरं जाणारी असतात. कोणतेही इमोशन्स असले तर त्यांना त्या इमोशन्सना ही लोक टाळत नाहीत किंवा त्यांना बायपास करत नाहीत. तर ते जे इमोशन्स आहेत जे स्ट्रॉंग आहेत, कदाचित बहुतेक वेळा ते त्रासदायक भावना असतील त्याच्यापासून आपण पळतो, ते आपण टाळण्याचा प्रयत्न करतो. पण जे इमोशनली स्ट्रॉंग लोक असतात ना, ती हे सगळे जे त्रासदायक इमोशन्स आहेत त्यांना सामोरं जातात, त्यांना प्रतिसाद देतात, त्यांना रिस्पॉन्ड करतात. प्रतिक्रिया देत नाहीत, ते प्रतिसाद देतात. कोणत्याही भावनिक परिस्थितीमध्ये त्या भावनेच्या आहारी ते लोक जात नाहीत, तर ठरवून ते प्रतिक्रिया देतात. बरं, ठरवणं हे त्यावेळेस होतं का? नाही. त्याच्या आधी अनेक प्रयत्न त्यांना करावे लागतात. खूप साऱ्या प्रयत्नांनी, रोजच्या छोट्या छोट्या बदलांनी ते त्या इमोशनली डिस्टर्ब परिस्थितीमध्ये देखील प्रतिक्रिया देऊ शकतात, प्रतिसाद देऊ शकतात. प्रतिक्रिया ते देत नाहीत. त्यामुळे आपल्याला जर इमोशनली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर अनेक गोष्टींपैकी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्याला ज्या आपल्या भावना आहेत त्यांचा स्वीकार करायचा, त्याला व्हॅलिडेट करायचा. स्वीकार तर पुढचं येणार आहे. त्यांना आपल्याला व्हॅलिडेट करायचंय. व्हॅलिडेट करायचंय म्हणजे काय करायचं आहे? तर त्याला प्रमाणित करायचं आहे. मला या भावना जाणवत आहेत, मला राग येतो आहे ना. आपण पिक्चरमध्ये पाहिलं, मला राग येतोय, माझी आता सटकली. व्हॅलिडेट केलंय त्यांनी, मला राग येतोय. व्हॅलिडेट करा. नंतर पुढची स्टेप आपण नंतर बघूया. पण पहिला जो भाग आहे की मला राग येतो आहे, मला ईर्ष्या वाटते आहे, मला प्रेम वाटतंय, मला खूप आनंद होतोय. बऱ्याचदा आपण आपल्या पॉझिटिव्ह इमोशन्सला व्हॅलिडेट करतो, पण जे त्रासदायक इमोशन्स आहेत ना त्यांना आपण व्हॅलिडेट करत नाही. आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की त्यांना दाबून टाका, त्या आल्याच नाही पाहिजेत, पण तसं होत नाही. आपल्याला ज्या त्रासदायक भावना येतात त्यांना आपण व्हॅलिडेट करूया. मी म्हणेन की हो, मला असं होतं आहे. मी स्वतःला सांगेन, स्वतःला हे सांगणं की मला त्रास होतो आहे, मला भीती वाटती आहे, मला राग येतो आहे, मला अस्वस्थता वाटती आहे, मला दुःख होत आहे, हे मी स्वतःला सांगितलं पाहिजे. बऱ्याचदा आपण काय करतो की आपल्याला दुःख होत असतं आणि कोणीतरी म्हणतं, आपल्याला विचारतं देखील की त्रास होतोय का, दुःख होतं का? नाही नाही, ठीक आहे, मी ओके आहे, मला काहीच नाही झालेलं आहे, आणि आपण स्माईल करतो. पण ऍक्च्युली तसं नसतं. इमोशनली मला जर स्ट्रॉंग व्हायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मला माझ्या भावना या व्हॅलिडेट कराव्या लागतील, या प्रमाणित कराव्या लागतील. ह्या मी प्रमाणित केल्यानंतर मला काय करायचं आहे की मला दुसरं काय करायचं आहे, तर भावना जेव्हा असतात, जेव्हा हाय असतात, खूप जास्त इमोशन्स आपले असतात, त्यावेळेला मला कोणताच निर्णय घ्यायचा नाहीये. त्या क्षणी मी कोणताच निर्णय घेणार नाही. कोणती भावना असेल, म्हणजे आपण म्हणत की सुख असेल, आनंद असेल, है ना, या सगळ्या ज्याला आपण पॉझिटिव्ह इमोशन्स म्हणतो, म्हणजे छान वाटणाऱ्या ज्या भावना आहेत त्या पण जेव्हा खूप हायला असतात तेव्हाही मला कोणता निर्णय घ्यायचा नाही. किंवा मला ज्या आपण त्रासदायक भावना म्हणतो, दुःख असेल, राग असेल, भीती असेल, अशाही जेव्हा भावना असतात, खूप हायला असतात, त्यावेळेलाही मला कोणताच निर्णय घ्यायचा नाहीये. निर्णय येईल म्हणजे माझ्या आतून मला सांगितलं जाणार की हे करायचंय, ते करायचंय, पण मी त्यावेळेला थांबायचंय. अवघड आहे, पण हे आपण प्रॅक्टिसनी करणार आहोत. म्हणून जे म्हणाले ना की स्ट्रॉंग, इमोशनली स्ट्रॉंग लोक हे एका दिवसात होत नाहीत. म्हणजे आज मला खूप हाय इमोशन्स जाणवतात आणि मी स्ट्रॉंग आहे तर मी प्रतिसाद नाही देते, मी प्रतिक्रियाच देते. पण मला प्रतिसाद जर द्यायचा असेल तर मला खूप दिवस त्याची प्रॅक्टिस करावी लागणार. त्यामुळे घरामध्ये रोजच्या याच्यामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला भावना जाणवत आहेत त्यावेळेला आपण व्हॅलिडेट करूया, आणि दुसरं, त्यावेळेला आपल्याला कोणताही निर्णय घ्यायचा नाहीये. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं मला जे करायचंय ते मला माझ्या बाउंड्रीज सेट करायच्या, माझ्या सीमारेषा मला आखून घ्यायच्या. भावनेच्या मला सीमारेषा आखायच्या आहेत. काय करायचंय, मला काय वाटतंय, माझ्या काय गरजा आहेत, माझ्या काय इच्छा आहेत, या आधी मला माझ्या समजल्या पाहिजेत. तेव्हाच मी या बाउंड्रीज आखू शकणार आहे. कुणीही माझा गैरफायदा घेणार नाही याची खबरदारी मलाच घ्यायची आहे. मी जेव्हा नाही म्हणायचं असेल तेव्हा मी नाही म्हणेन, हे मला करावं लागणार आहे. मला इमोशनली जर स्ट्रॉंग व्हायचं असेल तर मला काही गोष्टींना नाही म्हणायला शिकायचं आहे, काही गोष्टींना हो म्हणायला शिकायचंय. जेव्हा मला हो म्हणायचंय तेव्हा मला हो म्हणता आलं पाहिजे, आणि जेव्हा मला नाही म्हणायचंय तेव्हा मला नाही म्हणता आलं पाहिजे. ह्या ज्या बाउंड्रीज मी जर सेट करू शकले आणि ते इम्प्लिमेंट करू शकले, जेव्हा जेव्हा मला भावनिक त्रास होतो आहे, आनंद होतोय, मी खूप आनंदात आहे आणि मला कोणीतरी म्हणते की माझ्यासाठी एवढं काम कर ना, मला ते करायचंय का असेल,
हो असेल तर मी हो म्हणेन, पण मला करायचं नसेल तर मला नाही म्हणता आलं पाहिजे. मी आनंदात आहे, मी खूप छान मूडमध्ये आहे, मग नाही कसं म्हणू? नाही चालणार. मी माझ्या बाउंड्रीज सेट केलेल्या आहेत, त्यामुळे त्या बाउंड्रीज मलाच पाळाव्या लागणार आहेत. मला जर स्ट्रॉंग व्हायचं असेल तर सुरुवात आपण या 3 पावलांनी करूया. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्याला माहिती आहे काय करायचंय, लाईक करायचंय, शेअर करायचं आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्यालाही सबस्क्राईब करायचं असेल. धन्यवाद.